डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधून महायुतीकडून पुन्हा एकदा भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडं मोठा ओढा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि प्रचार दौरासुद्धा त्यानिमित्ताने सुरू झालेला आहे. नेमकी या मतदारसंघामध्ये गेल्या 2009 असेल किंवा 2014 या 2 पंचवार्षिक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या 10 वर्षाची कामं आणि आत्ता पुढचा जाहीरनामा या मतदारसंघात काय असेल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब. साहेब, काय नेमकी आता उमेदवारी आपल्याला प्रथमतः जाहीर झाली आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन. काय आपल्या या मतदारसंघाबद्दल? राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये 99 जे काही उमेदवाऱ्या घोषित केल्या, जाहीर केल्या आणि पहिलीच यादी घोषित केली, त्यामध्ये माझं नाव आल्यानंतर मला ह्या गोष्टीचा निश्चितपणे मला आणि कार्यकर्त्याला एक आनंद आणि उत्साह निश्चितपणे निर्माण झाला. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे का, एखादा माझे आमदार जर असेल तर त्याचं पहिल्या यादीमध्ये काही सहजासहजी काही कुठल्याच प्रकारचं काही नाव येत नाही. परंतु माझा रोज सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत लोकांच्या व्यक्तिगत सार्वजनिक कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी योगदान देण्याचं काम केलं आहे. आणि आता तुम्ही बोलले का आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इथं मोठ्या प्रमाणामध्ये हा ओढा आणि ओघ सुरू झाला आहे. असं काही तसा कुठला प्रकार नाही. 1995 पासून मी विधानसभेचा आमदार झाल्यानंतर रोज आपण पाहतो का हा जनता दरबार सकाळच्या वेळेला भरण्याचं काम होतं. रोजचं जर 100, 200, 400, 500 लोक माझ्याकडे येतात आणि काम घेऊन आल्यानंतर तो कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या पार्टीचा, पक्षाचा मी कधी विचार करत नाही. त्याचं व्यक्तिगत काय काम आहे आणि ती काम ऐकायचं आणि संबंधित अधिकाऱ्याला लगेच सूचना देऊन त्याला न्याय देण्याची भूमिका मी आत्तापर्यंत करत आलो. त्यामुळं ज्या दिवशी माझा 19ला पराभव झाला त्या 8 दिवसांनीच मी लगेचच मतदारसंघामध्ये संपर्क सुरू केला, आभारही मानायला सुरुवात केली आणि आभार मानल्यानंतर लोकांनी थोडासा पश्चाताप व्यक्त केला. काही कार्यकर्त्याची मतदाराची एक भावना अशी ऐकायला मिळाली का आम्हाला त्याचा पश्चाताप झाला. आम्हाला असं वाटत होतं का आता आपल्या मतदारसंघातला राहुरी तालुक्यातला उमेदवार आपण आता निवडून दिला आहे, नक्कीच 5 वर्षामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचा विकासाचं दिलेले शब्द पाळील. परंतु 5 वर्षामध्ये दिलेला एकही कुठल्या प्रकारचा शब्द मात्र काही पाळला नाही. तेच नेहमीच सांगतात का विधानसभेत मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला, परंतु तुम्ही विधानसभेत आवाज उठवला, मतदारसंघात किती विधानसभेचे आवाज उठून प्रश्न सोडवले याचं एकदा मला असं वाटतं त्यांनी जाहीर करण्याचं काम करावं अशी मला वाटतं. मला म्हणण्यापेक्षा सगळ्याच मतदाराला आणि कार्यकर्त्याला वाटतं. आता कामाच्या बाबतीत आपण पाहतो 10 वर्ष मी तर राहुरी मतदारसंघामधूनही आमदार होतो. तिने माझं 10 वर्षाचा कार्यकाळ पाहिला, काम पाहिला, विकास पाहिला. परंतु काही वेळेला थोडासा भावनिक प्रश्न त्याने निर्माण केला, चुकीच्या पद्धतीने अपप्रचार केला आणि आमदार म्हणून त्यांना जनतेने संधी दिली. राज्यामध्ये आपण पाहिलं महाआघाडीचं सरकार 2.5 वर्ष होतं. सरकारमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली. परंतु मंत्रिपदाचा उपयोग राज्यासाठी असतो, परंतु राज्यात केला नाही, जिल्ह्यात केला नाही. पण ज्या मतदारसंघामध्ये त्यांना संधी मिळाली त्या मतदारसंघामध्ये सुद्धा विकास कुठं पाहायला मिळाला नाही. त्याचं एकच कारण का आता गेली महिन्यापासून मी पाहतो राहुरी तालुक्याचे तरुण मुलं सकाळ दुपार संध्याकाळी प्रत्यक्ष माझी भेट घेतात आणि सांगतात कर्डिले साहेब तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीचा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांना विचारलं कारण काय. ते म्हणले मागच्या 5 वर्षामध्ये आमच्या थोड्या काही चुका झाल्या, आम्हाला ज्या अपेक्षा होत्या, जे काय आपल्याला गाजर दाखवायचं काम केलं, परंतु त्याच्यातलं एकही कुठलं काम केलं नाही. म्हणून आम्ही ठरवलं काही झालं तर यावर्षी महायुतीचा उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचा अशी भावना लोकांची तयार झाली
आणि राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली ज्या 2 वर्ष सरकार आल्यानंतर सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्याचं काम केलं. मग आमची महिला केंद्रबिंदू समजली, शेतकरी केंद्रबिंदू समजून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्याचं काम केलं. महिलांसाठी तर आपण पाहिलं, जे 1500 रुपये घोषित केले आणि आज महिलाच्या खात्यामध्ये एक दिवाळी समोर डोळ्यासमोर ठेवून 7,500 रुपये जमा झालेत. कर्जमाफ आपण पाहिलं का, जी विजेचं बिल थकलेलं होतं ते थकलेलं बिल माफ केलं आणि नवीन वीज कायमस्वरूपी मोफत देण्याचा निर्णयसुद्धा आपण पाहिलं राज्य सरकारने केला. दुधाच्या भावाच्या बाबतीत पहिल्याने आपण 5 रुपयाचं अनुदान दिलं, आज 7 रुपयाचं अनुदान दिलं. म्हणजे सगळा वर्ग आज समाधानी पाहायला मिळण्याचं काम 100% होतं आहे. आज कुठल्याही शहरामध्ये जर गेले तर तुम्हाला सांगतो का, शहरामध्ये एक बाजारपेठ फुललेली पाहायला मिळण्याचं काम होतं. एका महिला भगिनीला मी विचारलं का बा, आता आजी तुम्ही एवढ्या 2 पिशावरून बाजार चालवला, कारण काय? ते म्हणले एकच कारण आहे का, आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असेल, यांनी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय केला, म्हणून आता या वेळेला आमची दिवाळी नक्की निश्चितपणे आनंदात जाईल, ही त्यांच्या चेहऱ्यावरून भावना पाहायला मिळण्याचं काम झालं. साहेब, एकीकडे तुम्ही म्हणतायत विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत, पक्षामध्ये तुम्ही त्यांचं स्वागत करतायत, मात्र आपल्याच काही स्वकीय जे देवळाली प्रवरचे कदम कुटुंबीय असतील ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. काय सांगाल त्याबद्दल? आता विषय असा आहे, लोकशाहीमध्ये ज्याला त्याला उमेदवारी मागण्याचा त्याचा अधिकार असतो. आता हा जो काय निर्णय उमेदवारी देण्याचा हा पक्षश्रेष्ठीचा आणि नेत्याचा असतो. आता जो काय त्याने निर्णय दिला आहे तो मला असं वाटतं का कदमनीसुद्धा ते मान्य करण्याचं काम करावं. आणि मला असं वाटत नाही ते बंडखोरी करतील, वेगळा कुठल्याच प्रकारचा निर्णय घेतील, असं मला कुठल्याच प्रकारचं त्यामध्ये वाटत नाही. ते उद्या वरिष्ठ नेते आता त्याचा निर्णय घेतील, काय करायचं ते सांगतील. कालच मी त्यांच्या स्वतः घरी चंद्रशेखर भाऊंना भेटलो, सत्यजित कदमला भेटलो आणि त्यांना सांगितलं का आता पक्षाने मला उमेदवारी दिली, आता तेवढी मदत करण्याचं काम आपण करावं, ही त्यांना विनंती करण्याचं काम मी केलं. गेल्या 5 वर्षात या मतदारसंघातले काही प्रश्न सुटले असं काही वाटतंय का आपल्याला? मला तरी काही वाटत नाही. मला विचारण्यापेक्षा मतदाराला विचारलं तर मतदार व्यवस्थितशीर आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती सांगतील. ते उद्या मी जर सांगण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतील माझे विरोधक येतं, त्यांचा पराभव झाला म्हणून पराभवपोटी ते बोलतात. पण त्याची प्रतिक्रिया तुम्हाला पाहिजे नसेल तर त्या मतदारसंघातल्या गावाला आणि जनतेला जर विचारलं तर त्याचं नक्कीच प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतील. आपण कधी उमेदवारी दाखल करतायत आणि काय अजेंडा आहे आपला? आता 24 तारखेला माझा मार्फतचा आम्ही 4-10 नवीन प्रमुख कार्यकर्ते घेऊन उमेदवारी दाखल करणार आहे आणि 28 तारखेला एकत्र येऊन मोठ्या संख्येने आपण उमेदवारी भरण्याचं काम करणार आहे. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.